सभी को सम्मान है, सभी को सम्मान है, अरे ऐसा संविधान। प्रत्येक गोष्टीला काही ना काही अर्थ असतो, लक्षात घ्या. सोन्याचा मी विषय काढला, साहेबाकडे पाहून नाही काढला. आमच्याकडचा पॅटर्न सांगण्याचा मी प्रयत्न केला. माझं म्हणणं आहे सोन्याचा विरोध नाही. सोन्याचे विचार आपल्या लोकांमध्ये असले तर त्याची देवाणघेवाण जरा जास्त बळकट होणार आहे. आमच्याकडे लय वेगळा पॅटर्न चालू आहे गोल्डन मॅन लोकांचा. खरंच सांगतो, इतकं बेजार झाला माणूस. त्यांना असं वाटलं मी त्यालेच म्हणलं, पण साहेबांचे खरोखर कलाकारांविषयी खूप चांगले विचार आहेत. कोणी मदत करो नको करो, या कोकणामध्ये कलाकार पोचला काय संविधान. अहिरे साहेब त्यांची राहण्या खाण्याची सोय करतात, काळजीपूर्वक घरी जाईपर्यंत विचारतात नीट पोहोचले का. एवढंही बापासारखं भावासारखं लक्ष देणे खूप मोठी गोष्ट असते. आजच्या काळात पाहुणा एका कप चहाले महाग आहे, हे बी मोठं मन आहे म्हणून ते करतात. आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे का, की विचारांच्या युद्धात कुटील प्रश्न विचारले जातात. विचारांच्या युद्धात कुटील प्रश्न विचारले जातात. कुविचार सरणीवाले धनवान इथे तारले जातात. शब्दाकडे लक्ष द्या, खूप अर्थपूर्ण हा शेर आहे. की विचारांच्या युद्धात कुटील प्रश्न विचारले जातात, कुविचार सरणीवाले धनवान इथे तारले जातात. अरे शुभाचे भीमाचे विचार तर ठाव असेल ना सराठे, तर गोड फळे असणाऱ्या झाडाला दगडे मारले जातात. कुणी कुणाचा रिमोट कंट्रोल होऊ शकत नाही. बायको नवऱ्याच्या धाकात राहू शकत नाही. की या देशात कुणी कुणाचा रिमोट कंट्रोल होऊ शकत नाही. बायको नवऱ्याच्या धाकात राहू शकत नाही. अरे या देशात एकच रिमोट कंट्रोल आहे. हिंदू मुस्लिम सिख ईसाई या साऱ्यांचं वरदान आहे, ते म्हणजे माझ्या बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं या भारताचं संविधान आहे. गांधी कदीच गेला असता. मेरे डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने, मेरे बाप ने अगर पुणे करार पर सिग्नेचर नहीं की होती
तो गांधी कब का मर चुका होता. पण आम्ही काय म्हणतो, मजबुरी का ना, ये बा मजबुरी का ना, मजबुरी का नाम. आतापर्यंत तुम्ही ऐकलं का बाबासाहेब म्हणून? काही संकट येऊ द्या, घरावर, बायकोवर, लेकरावर, कोणावर, लईच मजबुरी आहे. कशाची? गांधीजीची. मजबुरी का ना, कारण तो गांधीच तर मजबूर करू राहिला सगळ्यावर. घ्या गांधी द्या दारू, घ्या गांधी द्या मटण, घ्या गांधी द्या साडी, घ्या गांधी द्या बायको. बापा बायका सस्त्या नाही, इधर नोकरी नाही, उधर छोकरी नाही. वातावरण मोठं खराब, बायका टिकवून ठेवा. समजलं का? होय बाई, लक्ष दे, सरळ बस, हा झोपू नको, मायाकडेच लक्ष दे. तू मायाकडे लक्ष देशील तर जिवंत राशील, मरून जाशील. हा आणि म्हणून घ्या गांधी द्या बायको. पोरी नाही भेटू राहिल्या ना. 80% पोराच्या मग 30% पोरी आहेत ना साहेब. आमच्या घरात पोरगी नाही पाहिजे, मग तुमच्या पोराला बायको कायली पाहिजे? राहिलं बिना बायकोचा. आमच्या घरी वंशाचा दिवा पाहिजे. अबे त्या वंशाच्या दिव्याची वाद जडवासाठी माचीस पेटवाली तर बायको लागल ना. पोरगी नाही, बायको पाहिजे. कायच्यासाठी? सांगा ना, सांगा ना, तुला काय पाहिजे? ते गांधी का बयान, गांधी का बयान है, अरे ऐसा संविधान. सुगून त्या वाटेले कोणी आग लावत, त्याच्यासाठी तर बाई लागल ना. पोरगी नाही, बायको पाहिजे. भडव्यांनो, तुम्हाला पैदा केला ती बाई आहे कोणती तरी. ती कोणाची पोरगी आहे, ती कोणाची तरी बहीण आहे. ती एका माणसाची बायको आहे, नंतर तुझी माय आहे. मग भडव्या लग्न केल्यावर तू पहिले हे स्वप्न पाय की माझ्या घरात पहिली कन्या झाली पाहिजे, पोरगी झाली पाहिजे. पोरग हो का नको जाऊ दे, चुलीत झाले 2 पोरी आहेत, मले 2 पोरी आहेत. हे इवाई आहे, हा इवाई, याले 2 पोरी, मले 2. आता इवीन कशी झाली मी याची? आता का पोरी पोरीचे लग्न लावते? हा आता कसं वाटते? लय बरं वाटते. हा पण हा माझ्या आत्याचा पोरगा आहे. याची बहुत इज्जत करतो मी, विचारा काहून? याची बहुत इज्जत करतो मी, विचारा काहून? कारण त्याचं नाव संविधान आहे. आणि कारण त्याचं नाव संविधान आहे आणि ते संविधान माझी रक्षा करते समाजात. म्हणून मी त्याची रक्षा, म्हणून याची मी बहुत इज्जत करतो. याचं नाव संविधान नसतं तर मग किती मजा आली असती. समजदारी
तरी शिवाय देऊ शकत नाही, कारण त्याचा मला सन्मानच करणे आहे साहेब. आणि म्हणून मनोजराजा गोसावी म्हणतात की गैर चलते हे यहाँ ज्ञानी नहीं चलते. मनोजराजा गोसावी आदरणीय गुरुतुल्य आमचे आज या कार्यक्रमात हे लई मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी कि गैर चलते हैं यहाँ ज्ञानी नहीं चलते, चोर चलते यहाँ इनके जैसे दानी नहीं चलते. कि गैर चलते हैं यहाँ ज्ञानी नहीं चलते, चोर चलते हैं यहाँ दानी नहीं चलते. आज भी समाज व्यवस्था को मनोज राजा, अरे वो मनुवादी के जैसे चमचे चलते हैं, लेकिन इन जैसे स्वाभिमानी नहीं चलते. बगावत ये करते तो सारा जहां दिला देते, अगर संविधान मेरे भीम बाबा ना लिखते तो पूरा हिंदुस्तान जला देते, पूरा हिंदुस्तान जला देते. मनापासून इच्छा याच्यात पाय पडू नये. हाँ हाँ क्या बात है, ये बात मेरे भाई ने जोरदार ताली बजा दो, जोरदार ताली. ये बात क्या बात है भाई, असं पाहिजे. कारण की प्रस्थापित झाली का लावलेली माणसं. साहेब ऐका दादा, तुमच्यासारखे चांगले लोक खूप कमी ठिकाणी भेटतात. की आनंद कीर्तने आनंद शिंदेला विचारायला जाऊ, नाही त्याला नाही विचारत मी. नाही लय दूर गाव आहे, आम्ही नाही जात तिकीट काढून. हां काजी ते त्याच्या ठिकाणी. आम्ही कोणत्या शिंदेचं नाव लावून तुमच्या गावात आलो का? कोणी आमचं नाव सुचवलं का? स्वतःला बाबासाहेबासाठी आम्ही समर्पित केलेले लोक तुमच्या गावात आलो. आमच्या मागे पुढे कोणाचं नाव आहे का? अरे मायबापांना जन्म दिला, त्यांची उपकार आणि सासू आणि नवरा आज घराबाहेर निघू देण्याची परमिशन, हे माझ्यासाठी लई मोठी गोष्ट आहे. त्याचा ब्रँड घेऊन आली इथं. ते शिंदे बिंदे मागं नाव लावून पैसे कमवायचे नाही आहे दादा. माणुसकी कमवून कोकणातून घरी जायचं आहे. माणुसकी कार्यक्रमाची काही देणं घेणं नाही, कार्यक्रमाशी काही देणं घेणं नाही. मनोज राजा गोसावी आज आमचे गुरुतुल्य इथं बसून आहे. त्यांना विचारा, हे लेख गरीब नाही, हे विचारानं श्रीमंत आहे. कारण समाजातल्या लोकांची विचार तिनं कमवली आहे, माणुसकी कमवली आहे. आज कोकणामध्ये असे प्रेमभरे माणसं कमवून जायचे की उद्या त्यांनी म्हणलं पाहिजे की विचारधारेला कणखरपणे मांडणाऱ्या त्या विदर्भाच्या त्या संविधानाला निशाला बोलवा. आलं का लक्षात? फक्त त्याच्यासाठी कोकणात आली. नाही तर लोक 2 गाण्यावर तुमच्या कोकणात ते 4-4, 12-12 लाख घेऊन जातात. आम्हाला माहित नाही का नेतात का? नाही, पण आम्हाला पैसा नाही, तुमचे मन इथून जिंकून घरी जायचं आहे. आप लोग भी ढूंढते रह जाओगे, सभी को सम्मान. संविधान म्हणलं होतं की कोण कहता है बुढ़े इश्क नहीं करते. याचं उत्तर देतो, अरे मी तर लई चबरी हव रे. पाय व्हिडिओ कॉलवर कोणासंग बोलून राहिला. काका सुनो, मैं भी बहुत चाहती आपको. अबे जवानावर लाईन मारल्यापेक्षा म्हातारावर लाईन मारलेली परवडली ना का? थांबे तू, शटअप. कोणासंग बोलून राहिला तू? हा, त्यानं म्हणलं कोण कहता है की बुड्ढे इश्क नहीं करते. काका मी आवडतो का तुम्हाला? मैं अच्छी लगती हूँ? मैं चांगली हूँ क्या? मैं साजरी हूँ क्या? आशीर्वाद दे दो, बाकी तो कुछ दे नहीं सकते आप.
हे वडील व्यक्ति है। मेरे सर पे बुजुर्गों का इतना साया है कि मुझे दवा लेने की जरूरत नहीं पड़ती। मी स्वतः वृद्धाश्रम चालवते 2014 पासून 40 वृद्ध मी पोचते आई म्हणून। तर मग काय फरक पडू राहिला बुड्यावर इश्क केला तर? हे जवान तर काही करतील ना रे, म्हातारे मरेपर्यंत सोडत नाही। काही कमवलेलं असलं काका मला देऊ नका, पण आशीर्वाद इतका द्या की कोकणात नाही अख्ख्या भारत देशात जाऊन लोकांना खांब फोडता आला पाहिजे, बाकी काहीच नाही पाहिजे। सभी को सन्मान, ऐसा संविधान। पहिले जिथे तिथं म्हातारे भेट, आता 1000 लोक दोन्ही म्हातारे नाहीत दिसत। तुम्ही लोकांनी आयुष्य कमी केलं घरच्या म्हाताऱ्यांचं टेन्शन देऊन। आयुष्य कमी झालं ना, 100 वर्ष 80 वर्षाची म्हातारे दिसत नाही। लक्षात द्या महिलांनो, माझ्यासारखं प्रबोधन कोणी देणार नाही। ज्या घरामध्ये सुनेला सासू सासरा नाही पाहिजे ना, त्या सुनेच्या घरात कधी लक्ष्मी नांदत नाही। लक्षात घ्या, नाही नांदत। ज्या लेकराले घरामध्ये आजी आजोबाचं प्रेम भेटत नाही, त्या घरामध्ये कधीच आनंद नाही, कधी आनंद नाही। आमचे लेकर आम्ही फक्त आजी आजोबांच्या भरोशावर सोडले। आज आमच्यापेक्षा बुद्धिवान आमचे लेकर आम्हाला शिकवतात, सांगतात की आई घराच्या बाहेर, मम्मी घराच्या बाहेर जायच्या आधी माझ्या आईच्या पाया लागून जा, म्हणजे माझ्या आजीच्या पाया लागून जा। कारण माझी आई मला खूप आशीर्वाद देते, म्हणून मी 99% घेतले। मम्मी तू माझ्या आईच्या पाया लागून गेली ना मम्मी, तर 99 नाही 100 लोक तुला टाळ्या वाजवून आशीर्वाद देतील, मम्मी पाया लागून जा। हे आहेत बुजुर्ग लोकांच्या घरातल्या कहाण्या। म्हणून कोणत्याही कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी जन्म देणाऱ्या आईला मी नतमस्तक होते, कारण तिच्यामुळे फक्त दुनिया पाहिली, फक्त दुनिया पाहिली। पण या दुनियामध्ये जगण्याचं स्वातंत्र्य आणि बाळ घराचा उंबरठा ओलांडल्यानंतर फक्त आणि फक्त सासूने दिला, म्हणून त्या सासूला नतमस्तक होते। कारण आईपेक्षा जास्त श्रेष्ठ समजणारी एकमेव ही सून आहे। माझ्या आईपेक्षा मोठा दर्जा मी माझ्या सासूला देतो। काहून? त्याचं कारण सांगतो, का दर्जा देतो? तिच्यामुळे सोन्यासारखा नवरा भेटला, तिच्यामुळे सोन्यासारख्या नवऱ्याला नोकरी भेटली, तिच्या त्यागामुळे मला वैभव एवढं मोठं घर भेटलं, आणि तिच्यामुळे माझा आज सुखी संसार घरी आहे। पण मी समाजामध्ये आरडाओरडा करून गाणे म्हणू शकतो। जर तिनं मला साथ दिली नाही तर मला घरात राहायचं काम पडते, मी गाणे म्हणू शकणार का? म्हणून माझ्या सगळ्या यशाचं कारण आज 148 पुरस्काराची मी मानकरी फक्त आणि फक्त सासूमुळे। लक्षात घ्या, सभी को सम्मान, सभी को सम्मान, ऐसा संविधान। माझी पण बहीण आहे आजपासून। रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचे नाते लय पक्के असतात। ठीक आहे, सकाळी येतो चहा प्यायला घरी आणि मटण खाऊनच जातो। हाँ हाँ, हर कोई कहता हाँ ये बात काय माया भाऊ आहे माय। हाँ पोरीच आहेत ना 2, तू ही वाई होऊ शकत नाही माया, जाऊ तिकडं। सभी को सम्मान है, क्योंकि सुनो भीम ने हमें बलवान बना डाला है। बलवान, भीम ने हमें बलवान बना डाला है। क्या बात है यार आजी, तू या एवढी मी म्हातारी होऊ शकत नाही। हाँ हो माय, बस 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 माय, तिच्या चालणं नाही होत। ह्या सुना होत का? ही सासू होई का? वाटतच नाही, लेकी वाटतात। किती मस्त बाय। हाँ
तुम्ही जवाई व्हा का? तुम्ही जवाई वाटता. हाँ हर कोई कहता आज है ऐक की जिंदगी एक पाणी का बुलबुल आहे. रडू नको. बाबासाहेबांना रडायला नाही रडवायला शिकवलं. तू मला 500 रुपये दिले, हा लय लाख मोलाचा आशीर्वाद आहे. अशीच जग मी पुढच्या वर्षी पुन्हा येतो तुला गाणं ऐकवाले. ऐक कि जिंदगी एक पानी का बुलबुला है. सुनो चाहने वालों, जिंदगी एक पानी का बुलबुला है. यहाँ पर लोग रोज आते हैं कपड़े बदल बदल कर. जिंदगी एक पानी का बुलबुला है. यहाँ पर लोग रोज आते हैं कपड़े बदल बदल कर. लेकिन तुम्हारे जिंदगी में एक वक्त ऐसा आ जाएगा कि तुम्हें लोग लेकर जाएंगे कांधे बदल बदल कर, कांधे बदल बदल कर. आयुष्याची माती आहे रे आपल्या. आपल्या आयुष्यात आपण काही घेऊन जाणार नाही. हो त्या दिवशी तुम्हाला तुमची कमाई दिसणार, ज्या दिवशी तुम्ही नसताना तुमचं नाव घेऊन लोकांच्या डोळ्यात अश्रू येतील. इतकं तरी काम करा. ते तुमचं काम बोलणार, फक्त काम. आणि हर कोई कहता आज है. जिसने लाज है. ये बात ऐसा क्या बात है ऐसा. बचाई जिसने लाज है. हाँ बचाई जिसने लाज है. वो कौन है? मेरा भीमराज है. कौन है? हर कोई कहता बचाई जिसने लाज है. क्या बात है. मला कोणतरी म्हणे कार्यक्रम सुरू करायच्या आधी इकडचे कोकणातले लोक 4 वाजता उठून जाते म्हणून झोपून राहते. तू सोचला तो बाबू. सुन मेरी बात. लेकिन अभी तक का इतिहास 2 वर्ष झाले मी या फील्ड मध्ये आली. भले कोकणात पहिल्यांदा आली. मज्जाक नाही जर सकाळी रमाई होईपर्यंत तुम्ही लोक उठले. सुन बा, हे बाईक लोक आले, हे ज्याने पब्लिक समजली, ज्या गायक आले तो असा बारीक होते पाय. बचाई जिसने बचाई जिसने. का साडी सोडतो माई. मैं बायको लय स्मार्ट है. तुझी बायको माईच बहीण आहे. टेन्शन घेऊ. बचाई जिसने लाज है. बचाई जिसने लाज है. वो मेरा भीमराज. बचाई जिसने लाज है वो मेरा भीमराज है. फक्त पैसे फेकू नका. मी या पैशाची लय कदर करतो राजा. या गांधीजीनं लय कष्ट करायला लावले सगळे. खरंच या गांधीजीनं लय कष्ट करायला लावले सगळे. आणि या गांधीजीमुळे आम्ही 1200 किलोमीटर चालत आलो. गांधीजी सगळ्याची फजिती करते म्हणून त्याला वर फेकू नका. ते म्हातारं पडत खाली.
वर फेकू नका, कारण मी लहान होती तर काय म्हणू माहित आहे का, बाबा बाबा आंबेडकर बाबा, बाकीची बाबा खड्ड्यात दाबा. आपला हा डायलॉग होता. मास्तीला कणाखाली हवाच काढली. आपण जिल्हा परिषदची विद्यार्थी, ग्रामीण भागात मराठी शाळेत शिकलो का? आपल्याला काय दिलं बाबा बाबा आंबेडकर बाबा. आम्हाला एकच बाबा माहित आहे, कोणता? आंबेडकर. आम्हाला एकच बाबा माहित आहे, कोणता बाबा? सगळ्या बाबाईचे पहिले नाव राहते, नंतर बाबा राहते. आमच्या बाबाचं नावच पहिले बाबा आहे, नंतर आंबेडकर आहे का नाही? कारण या देशातल्या सगळ्या कोटी लेकराचा तो बाबा आहे, म्हणून पहिलं नाव बाबा आहे, मग आंबेडकर आहे. म्हणतो ना आपण बाबासाहेब आंबेडकर बाबा, म्हणतो का नाही? हा, सभी को सम्मान है. इकडचे लोक जरा कोमात गेल्यासारखे दिसू राहिले. जरा जोमात घ्या, थोडा जोमात घ्या, जोमात. अगबाई 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 अगबाई. पाय तुझ्याकडे 20 रुपये उडले होते माय. अगबाई 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 अगबाई. जानू विना जानू विना जानू विना. हट. जानू विना जानू विना. बजेटमध्येच नाही काका, तुम्हीच चांगले हा, तुम्ही बेस्ट, कारण तुमची व्हॅलिडिटी पण जास्त नाही आहे. तुम्ही परवडण्याला एक स्कीम देऊ शकता, ते बरोबर नाही आहे. जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी 100% आशीर्वाद. हाँ, अगबाई 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 अगबाई. ही पुण्याईर माझ्या भीमाची. काय विषय नाही, काय शिकला बापू? पाय मला जर पोरगी द्यायचं असं ना, येईन हाच असं, तर मला पहिले त्याच्या बापाचा बायोडाटा घ्या. म्हणजे युवाय स्ट्रॉंग, पोरगा स्ट्रॉंग. त्याच्या बापाला काही कमवून ठेवलं तर पोरगा काय कमवून का? 7-12 बापाचा पा लागल तरी पोराला हिस्सा भेटेल का? नाही. आपण सासू मोठी डेंजर काकू, मी सासू मोठी डेंजर. मला 2 पोरी आहेत, पण माझ्या पोरीच्या पहिले मी पसंत करीन हिवाईनं जवळ. मला पडताळणी करायला लागेल ना, नंतर रडत बसण्यापेक्षा. आहे का नाही? बरोबर आहे का नाही? जानू विना बाहेर रंगच ना. हे पुण्याईर माझ्या भी
शेर भूल गई थी वो शेर देना चाहूंगी सबको. मनुवाद संपलेला नाही अजून. कोणाला वाटते मनुवाद संपला? मनुवाद आहे. हात वरती करायचं, सगळ्या माऊल्यांनी हात वर करायचं आहे. आणि मनुवाद आणि जातीवाद ह्या दोनही गोष्टी आजही समाजात आहे. लक्षात घ्या साहेब, मनुवाद आणि जातीवाद या दोन्ही गोष्टी समाजात आहे. जोपर्यंत ह्या दोन्ही गोष्टी आहे तोपर्यंत 100% लोक ते प्रयत्न करणार आहे संविधान बदलवण्याचा. आपण किती आरडाओरडा केला तरी आपण त्यांना शांत करू शकत नाही. पण त्यांना काय म्हणायचं आहे, तलवारी भाले काढायची गरज नाही साहेब, आपल्याला विचारांनी त्यांचा सामना करायचा आहे. आणि म्हणा सुनो मनुवादियों, अरे जो देख रहे हो ख्वाबों कहां से लाओगे. संविधान बदलने की बात करने वालों के लिए कि सुनो मनुवादियों, अरे जो देख रहे हो ख्वाबों कहां से लाओगे, रोशन करने के लिए आप कहां से लाओगे. अरे संविधान बदलने की बात करते हो मनुवादियों, लेकिन संविधान लिखने के लिए 32 डिग्री वाला बाप कहां से लाओगे. आणि बिस्लरीचं पाणी पितो आम्ही. काय पितो? बिस्लरीचं पाणी. साधं एका विहिरीवरचं पाणी काढण्याचंही आम्हाला हे नव्हतं. होतं का साहेब? तलावाचं पाणी बाबासाहेबांनी 14 तड्याचा सत्याग्रह केला. कोणासाठी? आमच्यासाठी. आणि आम्ही आता काय करतो? बिस्लरीचं पाणी पितो. काय पितो? बिस्लरीचं पाणी. पाण्याची कदर करतो का? जागोजागी नळ आहेत. आज तुम्हाला पाणी शुद्ध पिण्यासाठी बिस्लरी विकत घ्यायला लागत आहे. जर तुमचे विचार शुद्ध झाले नाही, तुमचे कर्म चांगले झाले नाही, येणाऱ्या काळात तुम्ही पाणी वाचवलं नाही, तर विकत पाण्याने तुम्हाला आंघोळ करावं लागेल. ते नाही ब्राह्मण लोक गोमित्र शिंपतात अंगावर, तसा वेळ येणार आहे आपल्यावर. हा पाणी आणणार आहे. एक बिस्लरी घ्या, एका फॅमिलीतनं सगळ्याच्या अंगावर टाका. आंघोळ झाली, आंघोळ झाली, निघा ड्युटीवर निघा. बायको म्हणणार आहे साहेब. काय म्हणणार आहे? 4-5 थेंबा अंगावर टाकले, निघा ना लवकर, जा ना, ड्युटीचा वेळ झाला ना तुमचा. अशी कोण म्हणाल? बायको. कारण पाण्याची कदर नाही करून राहिलो आपण. येणाऱ्या वेळेत ते पाणी आपली कदर करणार नाही. आणि म्हणा साधं पाणी तुला मिळायचं नाही, साधं पाणी तुला मिळायचं नाही. ही पुण्याई रे, ही पुण्याई रे, ही पुण्याई रे, ही पुण्याई रे, ही पुण्याई रे.
जय